नमस्कार. विश्वशांती दर्शन चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या चॅनलची संकल्पना आहे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सर यांची. या कार्यक्रमाचं नाव विश्वशांती संवाद. आणि आजच्या या कार्यक्रमाचं औचित्य वेगळं आहे, कारण नुकतंच एप्रिल महिन्यामध्ये आपण 2 थोर गणितज्ञांचा स्मृती दिन हा साजरा केला आहे. आणि त्यातले एक म्हणजे शकुंतला देवीजी आणि दुसरे म्हणजे थोर भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजनजी. त्यामुळे आजचा विषय हा गणिताशी संबंधित आहे. गणिताबद्दल आपण गप्पा मारणार आहोत आणि ह्या गप्पा आपल्या ज्या होणार आहेत ते तज्ज्ञ आहेत प्राध्यापक जयंत खेडकर. आणि मी खेडकर सरांचं स्वागत करतो या कार्यक्रमामध्ये. सरांनी गणित या विषयावरती अनेक पुस्तकं लिहिली आहेत आणि अतिशय सोप्या भाषेत विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती गणिताबद्दलची पोहोचवून त्यांच्यात गणिताची गोडी निर्माण करतायत. खरं तर गणितापेक्षा फिजिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स सायन्स हा सरांचा विषय. आणि सरांनी 1978 पासून जवळजवळ 33 वर्ष पुण्यातल्या नामवंत फर्गसन महाविद्यालयामध्ये फिजिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स या विषयांचं अध्यापन केलं आहे. आणि 1999 पासून 2014पर्यंत ते इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत राहिले. आणि त्याबरोबरच दुसरी एक महत्त्वाची गोष्ट सांगण्याची म्हणजे सरांची जी स्वयंसेवी वृत्ती आहे किंवा लोकांमध्ये कार्य करण्याची जी वृत्ती आहे त्याच्यामुळंच त्यांनी अजून एक पद कॉलेजमध्ये असताना भूषवलं आणि ते म्हणजे NSS किंवा राष्ट्रीय सेवा योजनेचं कार्यक्रम अधिकारी पद. आणि त्यानिमित्तानं अनेक विद्यार्थ्यांशी ते जोडले गेले. आणि मी म्हणतो जसं विषयांचं अध्यापन महत्त्वाचं होतं त्याचप्रमाणे या माध्यमातून मुलांवरती संस्कार आणि त्यांना एक चांगल्या नागरिकामध्ये त्यांचा बदल घडवणं, त्यांचं व्यक्तिमत्व घडवणं हेही महत्त्वाचं जे कार्य आहे ते सरांनी केलं. आणि आज आपल्या ज्या गप्पा होत आहेत सरांची त्या गणित या विषयाबद्दल होत आहेत, तेव्हा आपण आपल्या गणिती गप्पांना सुरुवात करूयात. खरं तर हा अवघड किंवा किचकट विषय, विद्यार्थी थोडेसे नाखुश असतात शालेय जीवनामध्ये. पण आपली भारताची जर आपण परंपरा पाहिली तर खूप थोर भारतीय गणितज्ञ होऊन गेले. तर तिथून आपण सुरुवात करूया. नमस्कार. खरं आहे, राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थी घडवण्याचं काम हे करण्याची संधी मला 8 वर्ष फर्ग्युसन कॉलेजमध्ये मिळाली. त्याचप्रमाणे गणिताचे विद्यार्थी घडवणं हे सुद्धा मी, जरी माझे विषय फिजिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स असले तरी मी ते करत असतो. स्वतःचा अभ्यास अजूनही चालू आहे. आणि आत्ता मकरंद म्हणले त्याप्रमाणे गणित हा माझा अत्यंत आवडीचा विषय आहे. आणि गणित म्हटलं की साहजिकच भारताची आठवण येणं हे अगदी साहजिक आहे, कारण गणित आणि भारत यांचा संबंध अतिशय प्राचीन असा आहे. भारतीय वाङ्मयाचा जर विचार केला आता अगदी फार वेदकालीन म्हणजे वेद, उपनिषद, पुराणं वगैरे इत्यादी सगळ्या गोष्टींमधून गणिताविषयीचे अनेक उल्लेख आढळतात. विशेषतः अंकगणना, दशांश अपूर्णांक चिन्ह, त्यानंतर काही जॉमेट्री म्हणजे भौमितिक रचना, या अनेकांचा उल्लेख प्राचीन धर्मग्रंथांमध्ये आढळतो. अगदी शुल्ब सूत्र ज्याला म्हणतात, म्हणजे कात्यायन, आपस्तंभ आणि बौधायन ही 3 शुल्ब सूत्र. शुल्ब म्हणजे दोरी. तर पूर्वी यज्ञ करायचे, तर यज्ञाच्या वेळेला ज्या काही वेदी आखायच्या त्या वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळ्या आकारमानाच्या असायच्या. म्हणजे या यज्ञासाठी त्या वेदीचा आकार हा असला पाहिजे वगैरे काय असं पाहिजे. तर त्या सर्व रचना करण्यासाठी दोरीच्या मापाने रचना करायच्या, म्हणून शुल्ब सूत्र ही 3 शुल्ब सूत्र मी आत्ता बोललो त्याप्रमाणे कात्यायन, आपस्तंभ आणि बौधायन. अतिशय प्राचीन असं वाङ्मय आहे. श्लोक पद्धतीने प्रत्येक कृती वर्णन केलेली आहे. हे प्राचीन ग्रंथ झाले. त्याच्यानंतर गणितज्ञांचा जर उल्लेख करायचा म्हटला तर भास्कराचार्य, वराहमिहिर, आर्यभट, ब्रह्मगुप्त, किती नावं सांगावीत. ही नावं सांगावीत तेवढी थोडीच आहेत. आणि त्याच्यानंतर जर विचार केला तर अगदी अलीकडच्या काळामध्ये त्याच्यानंतर अनेक मोठमोठे गणित होऊन गेले. नारायण पंडित, जगन्नाथ वगैरे असे मोठमोठाली गणितही होऊन गेले की ज्यांनी विविध प्रकारच्या ग्रंथरचना केल्या, नवीन रचना केल्या, असे काही गणिती. आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये म्हणजे आता नवीन जर आपण बघितलं तर आताच तुम्ही उल्लेख केला त्याप्रमाणे या शकुंतला देवी, सर्व भारतीयांचा अभिमान, ज्यांना पाहिलंय लोकांनी अशा शकुंतला देवी. त्यानंतर दुसरे म्हणजे रामानुजन, श्रीनिवास रामानुजन, की ज्यांना पाहिलंय लोकांनी, त्यांचं गणित काय पाहिलंय, स्वभाव पाहिलेला आहे. आता भास्कराचार्य, आर्यभट कोणी बघितले तो, परंतु हे लोक बघितलेले आहेत. तेव्हा अशा लोकांचं जे कार्य आहे गणितामधलं ते देखील फार महान आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की भारतीय गणिती आणि त्यांचं गणित
याचा अभ्यास करा म्हणजे प्रत्येकाने वेगळाच केला पाहिजे. तो एक स्वतंत्र व्याख्यानाचा विषय होऊ शकतो. शकुंतला देवींवरती चित्रपट पण निघाला आणि त्याच्यामुळं जास्त जणांना माहिती झालं. तर शकुंतला देवींचं जे कार्य आहे गणितामध्ये ते काय थोडक्यात सांग. शकुंतला देवी जे होते ना त्या एक वेगळंच आगळं व्यक्तिमत्व आहे. म्हणजे वय वर्ष 3च्या वेळेला 3 वर्षाच्या असताना त्या पत्त्यांच्या जादू करून दाखवायच्या आणि कुठल्याही प्रकारचं लौकिक शिक्षण झालेलं नसताना मोठमोठाले गुणाकार भागाकार वर्गमूळ काढ हे काढ ते काढ हे त्या लिलया करायच्या. अनेक प्रसंग वर्णिलेले आहेत त्या याच्यामध्ये. एक प्रसंग मी तुम्हाला सांगतो की एका इन्स्टिट्यूटमध्ये काही विद्यार्थ्यांनी एक संख्या घेतली, तिचा 23वा घात केला. म्हणजे 23 वेळा ते गुणलं, जसं आपण वर्ग घन म्हणतो 23वा घात केला. 201 आकडी संख्या तयार झाली. आता 201 आकडी संख्या आली, ही संख्या बरोबर आहे का चुकीचं आहे हे कसं करायचं. तर त्या संख्येचं 23वं मूळ काढलं पाहिजे ना. तर ते मूळ काढायचं. त्यावेळेला संगणक एवढा प्रगत नव्हता. तर लोक म्हणले या भारतीय गणिती कोणतरी आहेत ना त्यांनाच आपण उलटा प्रश्न टाकू. म्हणून त्यांनी शकुंतला देवींना तो मोठा आकडा दिला 201 आकडी आणि विचारलं याचं 23वं मूळ किती. आणि मग शकुंतला देवींनी बघितलं, ते आकडे वाचले आणि 50व्या सेकंदाला त्यांनी उत्तर लिहिलं खाली जमिनीवरती. तो फोटो उपलब्ध आहे आणि ते उत्तर आणि प्रत्यक्ष धरलेली संख्या अगदी बरोबर होती. याला किती वेळ लागला शकुंतला देवींना 50 सेकंद लागला फक्त. नंतर त्यांनी ती सगळी कार्ड बिर्ड कॉम्प्युटरवरती टाकून उत्तर काढलं. कॉम्प्युटरनी 1 मिनिटाने उत्तर दिलं. म्हणजे शकुंतला देवीने नुसतं आकडे बघून मनातल्या मनात आकडे करून जे उत्तर काढलं ते 50 सेकंद आणि कॉम्प्युटरला 7 सेकंद लागले. याचा अर्थ त्यांनी संगणकाला 10 सेकंद मागे टाकले. म्हणूनच आपण म्हणजे भारतीय जे गणितज्ञ आहेत आणि जी परंपरा आहे आपल्याकडे ज्ञानाची त्याचा नक्कीच अभिमान बाळगला पाहिजे. तसंच रामानुजन यांना अंकमित्र म्हणायचं, त्यांना तसं का संबोधायचं. त्याचं कारण असं आहे की लहानपणापासूनच शालेय जीवनात असल्यापासूनच त्या अंकांच्या कमी करामती करायचे. आता उदाहरणार्थ एक साधं क्वेश्चन मांडलं, एक उदाहरण मांडलं की कुठल्याही 4 संख्या घ्या, त्यांचा गुणाकार करा आणि त्याच्यामध्ये 1 मिळवा. येणारी संख्या ही पूर्ण वर्ग असते असं रामानुजन शाळेत असताना म्हटले. उदाहरणार्थ 1 गुणले 2 गुणले 3 गुणले 4 त्यांची जी बेरीज होती 24, त्यात 1 मिळवा 25. 25 हा पूर्ण वर्ग आहे. 6 गुणले 7 गुणले 8 गुणले 9 त्याच्यामध्ये 1 मिळवा, येणारी संख्या पूर्ण वर्ग असते. हे रामानुजननी शाळेमध्ये असताना मांडलं. हे तितकं त्यांचा विचार अंकांमध्ये होता. ज्यावेळेला पुढे जरा थोडेसे मोठे झाले त्यावेळी त्यांनी 2 घनांची बेरीज म्हणजे a³ + b³ बरोबर c² म्हणजे 2 पूर्ण घनांची बेरीज ही वर्ग असते. त्या संख्या कशा मिळवायच्या तर त्यांनी त्याची सूत्र दिली लहान वयामध्ये. त्यानंतर 3 घन a³ + b³ + c³ हा 4था घन असतो. तर त्या ABCD या किमती कुठल्या ते देणारी त्यांनी सूत्र दिले. त्या अंकांच्या बाबत रामानुजनचं एवढं कौतुक लोकांनी केलेलं आहे की खरोखर त्यांना अंकमित्र फ्रेंड ऑफ नंबर्स असं म्हणलेलं आहे. रामानुजनचे जादूचे गणिती चौरस, जादूचे गणिती आयत हे तर अत्यंत प्रसिद्ध आहे तुम्हाला सांगतो. आणि त्यामुळे रामानुजनच्या अंकलीला एकदा एक किस्सा फक्त सांगतो. रामानुजन शेवटी आजारी पडले, हॉस्पिटलमध्ये होते. त्यावेळी त्यांचे जे गाईड होते मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर हार्डी ते त्यांना भेटायला आले. तर रामानुजन म्हणले सर तुम्ही कसे आलात. ते म्हणजे टॅक्सीने आलो. म्हणलं काय होता टॅक्सीचा नंबर. ते म्हणले की 1729 1729 इट वॉज अ डल नंबर असं हार्डी म्हणले. रामानुजन आजारी होते तरी ते म्हणले नो 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 सर इट्स नॉट अ डल नंबर, इट इज अ व्हेरी गुड नंबर. हार्डी म्हणले व्हेरी गुड नंबर येस इट कॅन बी एक्सप्रेस ॲज अ क्यूब ॲज अ सम ऑफ 2 क्यूब्स इन 2 डिफरंट वेज. 2 घनांच्या बेरजेच्या स्वरूपात हा आकडा लिहिता येतो आणि तो 2 प्रकारे लिहिता येतो. हार्डी म्हणले हाऊ. ते म्हणले 1729 इक्वल टू 10 क्यूब प्लस 9 क्यूब किंवा 12 क्यूब प्लस 1 क्यूब. आणि हार्डी म्हणले रामानुजन अहो बेडवरती आहात तुम्ही, इतर देखील डोकं चालू आहे. हे साधं उदाहरण. तर तो नंबर टॅक्सी कॅब नंबर म्हणून प्रसिद्ध झाला. आणि त्याच्यानंतर गणितज्ञांना नवीन विषय मिळाला की एखादा नंबर 2 पूर्ण घनांची बेरीज 3 पूर्ण घनांची बेरीज कशा प्रकारे लिहिता येते. हा गणितात वेगळी ब्रांच निघाली तुम्हाला. हर्डी मला वाटतं प्राध्यापक हर्डी त्यांचे मार्गदर्शक पण होते आणि मित्र पण होते. तर त्यांच्याबद्दलचा एक किस्सा तुम्ही सांगितला, पण अजून त्यांचं रिलेशन कसं आहे की हार्डी जे होते ना तर रामानुजन ज्यावेळेला भारतामध्ये हे करत होते गणित, तर तिथले काही लोक होते इंग्रज चांगले अधिकारी होते. तर ते म्हणले की रामानुजनचं आपण इंग्लंडला कळवलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी हार्डींना पत्र लिहायला सांगितलं. रामानुजननी पत्र लिहिलंय आणि ते पत्र असे लिहिले की मी सामान्य क्लार्क आहे आणि मला काही गणिताचा अभ्यास वगैरे म्हणजे फॉर्मल एज्युकेशन झालेलं नाही आहे कॉलेजमधलं, तरी मी छंद म्हणून करत असतो. तर हे 100 रिझल्ट तुमच्याकडे पाठवत आहे ते आपण बघावे.
ते गेले पत्र हार्डिनकडे. हार्डिनच्या टेबलवरती 3 दिवस ते पडून होतं, इंडियन पार्सल म्हणून. नंतर त्यांनी 3 दिवसानंतर उघडलं, पत्र ओपन केलं तर मॅथमॅटिक्सचं पत्र. अरे, हार्डी वॉज व्हेरी मच प्लीज्ड, कारण गणितावरचं पत्र माहिती असलेलं पत्र आल्यानंतर हार्डी खुश झाले. त्यांनी बघितलं आणि त्यांनी बघितलं तर 100 रिझल्ट लावलेले, नुसते रिझल्ट, ओनली स्टेटमेंट, रिझल्ट, नो प्रूफ्स. आणि हार्डींना वाटलं काहीतरी गडबड दिसतीये. हार्डींनी लिहिले बरं का स्वतः आहे 1/3. त्यांना वाटलं की कुठून तरी ढापलेलं दिसतंय रामानुजननी. मधला जो 1/3 आहे तो बघितलं तर त्यांना जॉकॉबिज हिल वाटलं, म्हणजे वेगळंच काहीतरी वाटलं. आणि पुढचे शेवटले 1/3 प्रॉब्लेम आहेत ते हार्डीने लिहिले की माझ्या सुद्धा डोक्यावरून गेले, मला सुटले नाहीत. आणि तेव्हा मला कळलं की हा मुलगा कोणीतरी वेगळा गणिती, याला बोलवा. आणि म्हणून हार्डींनी अनेक प्रयत्न करून हार्डींना याला रामानुजनला इंग्लंडमध्ये आणलं. आणि तेव्हापासून हार्डी आणि रामानुजन मित्र झाले. इंग्लंडमध्ये 4 वर्ष फक्त होते. कोण? रामानुजन. अतिशय घनिष्ठ मैत्री. रामानुजनला त्यांनी पत्रात लिहिलं होतं की मला तुम्ही सांगा काही असेल तर. हार्डींनी शेवटी लिहिलेलं आहे की यांनी सुरुवातीला मला असं लिहिलं होतं की तुम्ही मला मार्गदर्शन करावं, पण मी आज अतिशय प्रामाणिकपणे मान्य करतो की मी त्यांना काहीतरी शिकवण्यापेक्षा त्यांच्याकडूनच मी खूप काही शिकलो. गणितामध्ये स्वतंत्र बुद्धीने काही करायचं, असे जर या निकषावर जर मार्क द्यायचे म्हणले तर मी स्वतःला 100 पैकी 25 मार्क देईन आणि रामानुजनला 100 पैकी 100 मार्क देईन. आता याच्याशिवाय दुसरी स्थिती काय? तुमच्याशी बोलताना असं लक्षात येतं की रामानुजन यांनी शालेय वयातच हे सगळं चालू केलं. तर आपल्याला ह्याचं महत्व कळलं पाहिजे की शालेय वयातच वैज्ञानिक दृष्टिकोन सुद्धा निर्माण केला गेला पाहिजे. पण आपल्याला तर शालेय वयामध्ये काही विद्यार्थ्यांना गणिताची भीती वाटते, तर हा गणिती दृष्टिकोन हसत खेळत शालेय वयात कसा निर्माण करता येईल? बरोबर आहे, हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. खरं म्हणजे असं आहे की गणित हा विषय अतिशय आवडीचा असला पाहिजे प्रत्येकाचा. म्हणजे किती नावडता असला ना तरी प्रत्येकाला असं वाटतं की गणित पाहिजे. आणि शाळेमध्ये काय होतं की मुलांना उगाचच भीती दाखवली जाते किंवा वाटली जाते. अंकांची खेळायची सवय लागली पाहिजे. आणि गणित शिकण्यासाठी पहिल्यांदा त्यांना चांगल्या चांगल्या गमती जमती गोष्टी, अशा ट्रिक्स आणि टॅक्टिक्स या दाखवल्या पाहिजेत. एकदम काहीतरी बोजड भाषेमध्ये गणिताचे सिद्धांत वगैरे सांगितले ना तर मुलगा पळूनच जातो आणि नकोच म्हणतो तो गणित. त्याच्याऐवजी जरा गणिती चित्र, गणिती गाणी, म्हणजे एक गाणं मला आठवतंय, त्रिकोणात त्रिकोण, सांगेल कोण, काटकोण त्रिकोण, बाजू कोण, असं ते गणित आहे. ते 3 4 5 5 12 13, पुढच्या बाजू सांगा जरा जरा, असे गणितावर काटकोण त्रिकोणावरती म्हणजे कविता होती. ती कविता म्हणून ज्या बाजू पाठ व्हायच्या त्यांच्या 3 4 5, पहिली त्रिकोण, 5 12 13, तिसरं, असं काहीतरी गाणी करून, गंमत गाणी म्हणा किंवा कोडी म्हणा, किंवा हल्ली ते हे येतं बघा, असं जादूचे चौरस वगैरे येतात, चौरस पूर्ण करा, काही वर्तमानपत्रांमध्ये अशा काही गोष्टी येतात. याच्यामुळं गणित शिकतात मुलं. जसं भाषा त्या विविध भाषा बोलणाऱ्या लोकांच्या मध्ये राहिलं की भाषा लगेच समजते, तसं गणित जे आहे ना या अशा विषयांच्या संदर्भात राहिलं ना, एकदम तुम्ही हे करा ते करा, वर्गमूळ सूत्र मित्रण हे करून मुलांच्या मनामध्ये काही. तुम्ही पण सोप्या भाषेमध्ये गणितावरती काही पुस्तकं लिहिली, त्याच्यात तुम्ही कुठल्या प्रकारची उदाहरणं दिलीत किंवा त्याच्यातून ते सोपं कशा पद्धतीने केलं? मी जी पुस्तकं लिहिली आहेत, मैत्री गणिताशी म्हणा किंवा मी आहे पूर्णांक किंवा चला गणित शिकूया वगैरे, याच्यामध्ये अशा प्रकारची माहिती दिलेली आहे. आणि त्यातली जर तुम्ही पद्धती बघितल्या, आता उदाहरणार्थ मी एकच उदाहरण सांगतो. एखादी संख्या, 2 संख्यांचा गुणाकार करणे, म्हणजे 53 गुणिले 79 हे आपण करू शकतो. पण येणारी संख्या दिली आणि मुलाला विचारलं की याचे अवयव काय, ते इतकं सोपं नाही आहे. आणि तुम्ही विचार करा नीटपणे, अगदी पहिलीपासून ते पार BA पर्यंत किंवा BSc पर्यंत दिलेल्या संख्येचे अवयव काढणे, फॅक्टर्स, हे कुठेच सांगितलं जात नाही फारसं. जसं आपण शकुंतला देवींची माहिती घेतली, तसंच श्रीनिवास रामानुजन यांनी पाय, म्हणजे हा जो स्थिरांक आहे तो सगळ्यांना दिला. तर ह्या पायचं काय वैशिष्ट्य सांगता येईल? बरोबर आहे, चांगला प्रश्न आहे. पाय म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वर्तुळाचा परिघ भागिले व्यास या गुणोत्तराला पाय असं म्हणतात. त्याच्या किमती एक्झॅक्टली काढणं अशक्य आहे पूर्ण शेवटपर्यंत. इट इज अ ट्रान्ससेंडेंटल नंबर असं त्याला म्हणतात. अनेकांनी अनेक पद्धतीने त्याची किंमत ठरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यात भास्कराचार्यांचं मी पहिल्यांदा उदाहरण घेतो. भास्कराचार्यांनी त्यांच्या लीलावती ग्रंथामध्ये हा श्लोक दिलेला आहे. लीलावतीचं वैशिष्ट्य असं आहे की ते त्याच वेळेला 7 विविध भाषांमध्ये, परदेशातल्या भाषांमध्ये भाषांतरित झालेला होता ग्रंथ आहे लीलावती. त्याच्यात भास्कराचार्यांनी पायबद्दलचा एक श्लोक लिहिला. ते असं म्हणतात की व्यासे भनंदाग्नी हाते विभक्ते, व्यासे भनंदाग्नी हाते विभक्ते, ख बाण सूर्यै परिघिस्तु सूक्ष्म
द्वाविंशतिग्ने विरुथेत शैले स्थूलोथोस्यात व्यवहारयोग्या. म्हणजे काय तर व्यासे म्हणजे व्यासाला, भ नंद अग्नी, भ म्हणजे नक्षत्र, नक्षत्र अश्विनी भरणी वगैरे 27 म्हणजे नक्षत्र म्हणजे 27, नंद म्हणजे 9, भ नंद अग्नी, अग्नी म्हणजे 3 म्हणजे किती झाले 27 9 3 असं नाही, उलट वाचायचं म्हणजे 3927 भागिले विभक्ती म्हणजे भागिले व्यासे भनंदाग्नी हाते हाते विभक्ती सगळी प्रक्रिया भा करायची भागिले ख बाण सूर्यही, ख म्हणजे आकाश, आकाश म्हणजे पोकळी, पोकळी म्हणजे शून्य म्हणजे ख म्हणजे शून्य, बाण म्हणजे 5 आणि सूर्यही, सूर्य म्हणजे 12. आदित्य म्हणजे आपल्याला सगळं माहिती आहे, मित्रायनमा रवैर्मा सूर्य असं म्हणतो. सूर्य म्हणजे 12 म्हणजे किती झाले 0 5 आणि 12 म्हणजे 1250. भास्कराचार्य असं म्हणतात की 3927 भागिले 1250 ही किंमत सूक्ष्म किंमत आहे, ॲक्युरेट ज्याला म्हणतात तशी. असं श्लोकबद्ध रीतीने त्यांनी लीलावती ग्रंथ लिहिलेला आहे. व्यासे भनंदा अग्निहाते विभक्ते खबाण सूर्यई परिगिस्तु सूक्ष्म. म्हणजे प्रॅक्टिकल व्हॅल्यू सुंदर पद्धतीने त्यांनी म्हणजे ते तर पायच्या व्हॅल्यू बद्दल रामानुजननी एक अतिशय सुंदर सूत्र दिलेलं आहे. ते असं आहे की 1/π = 2√2/9801 वगैरे वगैरे आणि इंटू सिग्मा समेशन. म्हणजे ते जो वैशिष्ट्य असं आहे की हातामध्ये संगणक नाही, कॅल्क्युलेटर नाही, काही नाही काही नाही, त्याने हे सूत्र लिहिलं आहे. त्या सूत्रातल्या फक्त 13 पदं जर सुरुवातीची घेतली 13 तर कित्येक कोटी अंकांपर्यंत पायची किंमत बरोबर येते. हे रामानुजनचं वैशिष्ट्य आहे. आणि दुसरं वैशिष्ट्य असं की हे सूत्र रामानुजननी कसं मिळवलं आजपर्यंत कुठलाही गणिती सांगू शकलेला नाही, हे लक्षात घ्यायला पाहिजे. तिसरं उदाहरण म्हणजे माधव किंवा माधवाचार्य केरळमधले जे होऊन गेले, तर त्या केरळमधल्या माधवाचार्यांनी आता सध्या जे काही आपण शिकतो शाळेमध्ये ते सगळी सूत्र कित्येकशे वर्षापूर्वी स्वतंत्रपणे लिहून दिली. त्यांनी पायची किंमत सिरीजमध्ये लिहिलेली आहे. सिरीज म्हणजे त्यावेळेला म्हणजे संगणक अशी काही साधनं नसताना, म्हणजे आता संगणकाला तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ते उलट जाऊन पाहिलं तरी ते अवघड जाईल. म्हणजे मला आता याच्यावरून एक विचारावं असं वाटतं की आत्ताच्या संगणकाच्या युगात गणित जर सोपं करायचं असेल तर आत्ताच्या विद्यार्थ्यांनी या संगणकाचा कसा उपयोग करून घ्यावा की गणित त्यांना सोपं वाटेल. बरोबर आहे, तुमचा प्रश्न बरोबर आहे. मी स्वतः करतो म्हणून मी सांगतो मुद्दाम. संगणक वापरताना अनेक प्रकारचे सोर्सेस आहेत. मी असं म्हणेल की सगळ्या मुलांनी ऑनलाईन लक्षात ठेवा. आपल्याला समजा GCD म्हणजे ज्याला मसावी म्हणतात, ग्रेटेस्ट कॉमन डिव्हायजर काढायचं 2 नंबरचा, 2 नंबरांचा किंवा संख्यांचा मसावी काढायचा असेल तर आपण काढतो ती पद्धतीने वगैरे. संगणकावरती ऑनलाईन GCD ऑफ 2 नंबर्स एवढं टाकायचं, एंटर करायचं की समोर अनेक पद्धती येतात. ते आपण काय करायचं असतं, फक्त 2 नंबर द्यायचे आणि एंटर केले की तुम्हाला GCD काढून मिळतो. तुम्हाला स्टेप्स पाहिजे असतील तर स्टेप्स पण मिळतात. समजा तुम्हाला एका ट्रँगलची एखादा त्रिकोण आहे आणि त्या त्रिकोणाचं समजा क्षेत्रफळ बाजू वगैरे सगळं काढायचं असेल तर ऑनलाईन ट्रँगल कॅल्क्युलेटर. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन ज्याला म्हणतात, वर्ग समीकरण ax² + bx + c = 0 सगळ्या 10वीच्या मुलांना माहिती आहे, ते सोडवावं लागतं. तर आपण जर घरी एखादं सोडत असू तर त्याला हे ऑनलाईन क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्हर. ऑनलाईन हा शब्द जो आहे तुम्हाला काय पाहिजे म्हणजे जसं आपण ChatGPT वापरतो बरोबर आहे भाषेसाठी, तसंच आपल्याला गणित हे सोपं करून हा AI किंवा कॉम्प्युटर सांगू शकतो आणि त्याची गोडी वाढू शकते. अर्थात परीक्षेच्या दरम्यान हे करायचं नाहीये, हे घरी अभ्यास करताना करण्याच्या गोष्टी आहेत. आणि अजून एक विचारावं असं वाटतं की शालेय वयातच, म्हणजे आपल्या पुढे तर रामानुजन यांचं उदाहरण आहे, संशोधक वृत्ती शालेय वयात विद्यार्थ्यांच्या मनात यावी किंवा कॉलेज जीवनात सुद्धा, त्याच्याबद्दल काय करतात? त्याच्याबद्दल मला असं वाटतं की अनेक मोठमोठ्या लोकांनी अंकांच्या विषयी समजा बोलायचं म्हणतात, त्याच्याविषयी लावलेले शोध पहिले वाचले पाहिजेत. पहिल्यांदा कळलं पाहिजे की वाचलं पाहिजे की काय आहे आणि मग त्याच्यावरून स्फूर्ती आली पाहिजे. मी एकच तुम्हाला उदाहरण सांगतो की समजा मी असं ठरवलं आणि मनात आलं पाहिजे 5 5 5 5 5 5 5 5 5 असं 10 वेळा लिहिलं मी, तर एक एन संख्या तयार होईल. बरोबर आहे. त्या संख्येचा वर्ग केला. आता 10 आकडी संख्येचा वर्ग करणं बरोबर आहे, तो वर्ग केल्यानंतर मोठी संख्या येईल. मग तिथल्या सगळ्या अंकांची बेरीज किती बरं, असा प्रश्न मनात आला पाहिजे. प्रश्न पडले पाहिजे. आणि त्यासाठी आधी लोकांनी काय काम केलंय ते. अजून एक तुम्हाला सांगतो विषय, हाताने काय कॅल्क्युलेट करायला गेलं तर दमतील ना पोरं, तसं नाही. मग ही कॅल्क्युलेशन कुठे करून मिळतील, म्हणून संगणकावरती एक इंटिजर
म्हणजे असा एक स्रोत आहे तुम्हाला सांगतो, बिग इंटिजर कॅल्क्युलेटर. अच्छा. ते बघितलं पाहिजे, त्याला कळलं पाहिजे पोरांना. 50 आकडी संख्या त्याला 70 आकडी संख्येने गुणलं तर येणारं उत्तर किती, क्षणार्धात उत्तर येतं. आपण फक्त ए छापायची, बी छापायची, गुणिलेचं चिन्ह छापायचं की उत्तर तयार. बेरीज, वजाबाकी, वर्ग, घन, कितवाय घात. समजा 129चा 13वा घात मला काढायचा आहे, तर 129 आणि घात 13 आणि पुढे फक्त घाताचं चिन्ह. बिग इंटिजर कॅल्क्युलेटर सॉफ्टवेअर आहे. म्हणजे गणितीय शंका मनात आल्या पाहिजेत आणि लगेचच त्याची उत्तरं, जसं तुम्ही गुगलवरती काही शोधता तसं गणितीय उत्तरं शोधली तर मग एक नवीन काहीतरी शोध लावण्याचा शिक्षक वर्ग म्हणाल ना तुम्ही, तर शिक्षक वर्गांना एक गोष्ट माहिती बरं, वोल्फ्रॅम अल्फा कॉम्प्युटेशनल इंटेलिजन्स नावाची एक खूप मोठी बाप साईट ज्याला म्हणतात ना तशी येते. काहीही तुम्ही विचारा, काही वर्गमूळ, घनमूळ, समीकरण, त्यानंतर इंटिग्रेशन, लाप्लास ट्रान्सफॉर्म, फोरियर ट्रान्सफॉर्म, पार अगदी PhD पर्यंतची कुठली कॅल्क्युलेशन वोल्फ्रॅम अल्फावरती येतं. वा, खूपच चांगली माहिती आपल्याबरोबरच्या संवादामधून मिळाली. आणि गणितासारखा विषय किचकट पद्धतीने न मांडता तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने करून सांगितलं, म्हणून आपण याला गणिती गप्पा म्हटलं. आणि जाता तुम्ही सगळ्यांना हा संदेश पण दिला की संशोधनात्मक वृत्ती ही विद्यार्थी वयापासूनच मनामध्ये बाणवली पाहिजे आणि त्या दिशेने प्रयत्न केले पाहिजेत आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून सुद्धा या सगळ्या गोष्टी आपल्याला साध्य करता आल्या पाहिजेत. अगदी माझं फर्म मत आहे त्यावर. मला विद्यार्थ्यांना एवढंच सांगायचं आहे की डोंट बी अफ्रेड ऑफ मॅथमॅटिक्स, एन्जॉय मॅथमॅटिक्स. गणिताला न घाबरता त्याशी मैत्री करा आणि विविध प्रकारचे स्त्रोत, पुस्तकं, विशेषतः चांगली चांगली शकुंतला देवींचं ना त्याची पुस्तकं त्यांनी दिली आहेत. फिगरिंग नावाचं पुस्तक प्रसिद्ध आहे, आपण जरूर वाचलं पाहिजे. काटकोन त्रिकोणाची व्यक्ती जवळजवळ 750 पानांचं पुस्तक आहे एवढं. मी एका टीचर दाखवलं, ते म्हणले 750 पानांचं. हो म्हणजे तुम्ही बघितलं नाही का? नाही तर काटकोन त्रिकोण म्हणजे काय, x² + y² = z² संपला. तसं नाही होते. किती लोक अभ्यास करतात बाहेर, याचा जरा लोकांनी विचार केला पाहिजे आणि आपण तसं व्हायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, याच्यासाठी आपल्या लोकांनी काय केलंय, म्हणून भारतीय गणितज्ञांचा सुद्धा परिचय पाहिजे कामाचा. आणि मग त्याच्यामधून प्रेरणा मिळते. कारण जागृती विषयाच्या संदर्भात हा पहिला महत्वाचा विषय आहे आणि तो मला जर केला, कारण ज्यावेळेला आपण यांचे स्मरण करतो, आता शकुंतला देवींचं म्हणला, रामानुजनचं म्हणला, मोठमोठ्या लोकांचं स्मरण करतो, त्यांना आदरांजली करतो. तर आदरांजली म्हणजे त्यांच्यासारखं काहीतरी कार्य केलं तर मग लहान मोठं मी काही एकदम म्हणत नाही, तर ती श्रद्धांजली होईल असं मला वाटतं. आपल्याशी संवाद साधण्याची संधी दिलीत त्याबद्दल मी आपल्या संस्थेचे आणि संयोजकांचे खूप खूप आभार मानतो. मुलांनो, गणिती बना. खूप खूप आभार सर या संवादाबद्दल. धन्यवाद.